मित्रांनो, ही आहे माहिष्मती बुद्रुक साम्राज्याची ओवाळून टाकलेली महाराणी शेवगा मामी. लगाय पोरग म्हणजे पनवतीच आहे माझ्यासाठी. उगाच आणला असेल याला. अरे गप रड नको ना, पाण्यातच बुडवीन. लाद मारताय तुम्ही. ए शेवगा मामी, मला वड्यातनं पडेल नाही तर लाद घालून दातच पाडीन. ए बाबा, दात बीत काय पाड नको. आधीच 2 दाढा काढले त्या. परत चपाती खायचा अवघड होईल माझे. आईला कुठे गेली ती शेवगा मामी? हा, यासाठी मी काय माझ्याजवळ तपकीर ठेवती. तुझ्या तर आता माझं आता काय खरं नाही. त्या पोराला पुढच्या गावात पोचवलं पाहिजे. पोराला डोसक्याव किती आता ना बुडे बिडे. ए शेवगा मामी, बुडीतील मला. नाही बुडू तुला. बाहुबली आहेस तू. मी नाही येत. पोराला घेऊन जा पहिले. इकडे ये. सांगितलंय तेवढं कर. माझं काम झाले, जाते मी. पोरात काय करू? काय करायचं आहे तर मागे तेवढं सोड नको. कोण होती रे ती? बघितल्यावर तर राजघराण्यातली सारखी वाटली. आणि इकडं पोरग. तिकडं बोर्ड दाखवत होती म्हणलं तिकडे सोडायला पाहिजे पोराला. हो ग बसा, ही पोरगा आता माझा आहे. ए होईल की आपल्याला पण. ग बसा, 20 वर्ष झाली लग्नाला, हीच ऐकतोय. होईल आपल्याला, होईल आपल्याला. मग काय करूया? आजपासून मीच याला सांभाळणार. हाच माझा पोरगा. पोरगाय का पोरगे बघा तरी आधी. गप मुर्द्या. हा पोरगच आहे, पोरगच आहे. आजपासून ह्याचं नाव शिवा. शिवा, तुला किती वेळा सांगितलं इकडे यायचं नाही म्हणून? चल घरला. आया तिकडे वर काय आहे ग? तिकडे वर बागलबू असतोय, पोरासनी खातो. मला तिकडे जायचं आहे. दात पाडीन तिकडे जायचं म्हणलास तर चल. शिवा, काय तुला कितीदा सांगितलं इकडे यायचं नाही म्हणून? पुन्हा इकडे सतत तंगडत तोडीन बघ. बरोबर सर नाही येत परत तिकडे. वर जाणार एक दिवस. नाही जाणार. स्वामी, माझा शिवा सारखं त्या ओढ्याकडे जातोय. किती सांगितलं तरी ऐकत नाही. त्यावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. उपाय हाय. काय उपाय आहे? हा चंबू घे आणि एक चंबू पाण्याचा भरून आणून हा बॅरल भर. आणि मला बॅरल भर पाण्याची अंघोळ घाल. म्हणजे तुझा शिवाय तुझं सगळं ऐकल. आज वर जाणारच मी. स्पायडरमॅन. शिवा शिवा. हा एकच नंबर. संध्याकाळपर्यंत बॅरल भरला पाहिजे. ए शिवा, अरे काय पाय ओढू नका बरं का. कवानात एवढे वर चढलोय. तुझ्या आई काय करायला लागल्या बघ तिकडं. काय करायला लागले? आईला तर काय उद्योगच नाही. थांब आलो. आईला शिडी आणतोस का? आलो चल. जो डर गया समझो मर गया. अगं काय करायला लागले सी? ह्या चंबून तो बॅरल भरस तर बारीक होशील तू. आणि इकडे मी भरतो. नको बाबा, भरते माझं मी. तुझा या स्वामीला बघितलं पाहिजे. स्वामी, माझ्या आईला काय काम लावलं ही? आता सुट्टी देत नाही तुला. स्वामी थांब. अरे काय करतोय? आधीच मला जुलाब लागली ती. हल्ला एक वाईट. ए शिवा थांब.
अरे मला काहीतरी कोणी काय करायचं ह्या शिवाचं? अगं बघ माझा खाऊन आहे तो. अरे काय करतो तुझी पाणी पास नाही तर आपटे खाली आहा, माझा शिवा. आय बघ नुसतं याला ड्रामा नांगून घालायचं नाही असं रोज उचलून टाकणार असा रोज अभिषेक करणार तुझ्यासाठी असं काय नाही आता एकदाच उत्तर आता सर जेवणार आहे मला ए बाबा जा इंजेक्शन करून झोप जा. गावधी काय मुखवटा आईला ह्या वड्याच्या पलीकडच्या टेकडावर कोणतरी असणार आहे बघाय गेलं पाहिजे आलो एकदा वर आता ह्या मुकुट्याच्या मागे लपलेली स्माइल हुडकायची आहे ह्या मुकुट्या मागची स्माइल हुडकली पाहिजे आईला कुठं असेल ती राजकुमारी राजकुमारी आलीस तू बघू कोण आहेस तू चिकन्या चल ना. अरे कुठं चल ए चल ना आपण लग्न करूया. तुझ्या आईची शपथ आहे सोड मला ए शपथ गेली कड्यावरून घालणाऱ्याच्या मड्यावरून. माझं मड गेलं तर चालेल पण येणार नाही मी आईच्या गावात कोणतरी पोरगी असेल म्हणून एवढा बरा क्रॉस करून आली आणि काय वेगळंच ए गंगा, काय झालं? कोण आहे हा? अगं हा तर माझा चिकना. ए चल ना. ए सोड मी एवढ्या लांब वडा क्रॉस करून आलोय खाचखाळ घेतलं ती तुझ्यावर लगीन करायला आलोय तोंड बघितलंस का आरशात? ह्यो गंगा सुद्धा तुझ्यावर लग्न करायचं नाही. ए मी तयार आहे. ए चिकन्या चल ना. ए सोड अगं तुला पटलं ना काय मी खरोखर आलोय ती मी खरोखर वडा क्रॉस करून आलोय हे बघ मुखवटा ह्यो मुखवटा, ह्यो तर चोरीला गेलेला चोरट्या. अगं अवंतिका हा मुखवटा तर तुझ्या हातून ओढ्यात पडलेला. अरे हा, म्हणजे तू खरंच माझ्यासाठी ओढा क्रॉस करून आलायस? होय तुझ्यासाठी वडा क्रॉस करून आलोय ह्या मुखवट्या मागे एक स्माइल दडल्या ती स्माइलच बघायला आलोय पण अजून स्माइल दिसली नाही बाळा, हा मुखवटा माझा नाहीये, मग कोणाचं आहे ह्या गंगाचा आहे. आईच्या गावात गंगा, दाखव तुझी स्माइल ह्याला. पहिलं शेम टू शेम आहे ए चल ना आपण लग्न करूया. गपाय मी तुझ्यावर लगीन करायला आलो ना हिच्यावर लगीन करायला आलोय माझ्यावर लग्न करायचं असलं तर आमचं एक काम कर. काय मी सांगा की हात उभा राहतो डोसक्यावर चालतो काय बी करतो नाही नाही नाही, तसलं काय करायचं नाही. तू फक्त देवसेनेला सोडवून आण. बल्लादेवनं तिला बांधून घातलंय. त्यात काय अवघड आहे आत्ता सोडून आणतो देवसेनाला बरं ती मार्केट आहे नको देवसेना नाहीतर सोडवायचा याचो आणि शिंगाव घ्यायची मला अरे माकडा, देवसेना म्हणजे काही म्हस नाही, राणी आहे आमची राणी. बरं ठीक आहे आणतो त्यात काय अवघड आणतो ए काय करतोयस? टॅटू काढत राहिलं की आला टॅटू काढायला पाहिजेत ना. बरं ती दोरा तरी बांध हा, होईल का आज झालंय की. मग थांब तू नको तू बांध रे बघ ही राखी समजून बांध मला मी तुझा भाव आहे आता आज बसणं माझ्याकडे चांगल्या नजरेनं बघायचं ही राखी नाहीये, मग काय ही फ्रेंडशिप बँड आहे आपल्या मैत्रीचं. ए चल ना. आईच्या गावात आहे, तलवार नाही जातो मी ए थांब ना.